नमस्कार मंडळी, मी अदिती दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण आलो आहोत दख्खन इडलीच्या दुसऱ्या आउटलेटला, जे आहे डॉक्टर शंकरराव चव्हाणचं जे आपलं हॉस्पिटल आहे विष्णुपुरीचं, त्याच्या अपोजिट आहे. इथे आपण ट्राय करणार आहोत इडली आणि हे आहे यांचं आउटलेट. तर चला जाऊया आउटलेटच्या आतमध्ये. इथे काही आपल्या सोबत आहेत, इथे आता जे त्यांनी खाल्ली आहे इडली, तर त्यांना विचारूया रिव्ह्यू इथला की त्यांना इडली कशी वाटली. तर नाव काय तुमचं? हां, मी व्हिडिओ स्टुडंट आहे. अच्छा, तर इडली कशी वाटली दख्खन इडलीची? एकदम नंबर आहे. आणि हायजीन वगैरे कसं वाटतं ते तुम्हाला सगळ्यांना? स्वच्छ हायजेनिक आहे, परत तुला टेस्टी पण आहे. अच्छा, व्हरायटी भरपूर आहे. परत जे खिशाला परवडती आणि आपल्या जिभेला टेस्ट कशी वाटली? दोन्ही पण आहे, दोन्ही पण मस्त वाटलं. असं पण आहे आणि टेस्टी. तुम्ही म्हणजे आज पहिल्यांदा खाल्ली आहे का रेग्युलर आहात? रेग्युलर म्हणजे तुम्हाला हे पहिलीपासून आवडते हो खाल्ली. तर इथल्या कस्टमरला ही इडली खूप आवडते. अजून तुम्ही काही ट्राय केला आहे इथला? डोसा केलेला आहे, सुतप्पा सगळं फ्राय केलेलं आहे इथले. अच्छा, तर म्हणजे जेवढे डोसा वगैरे जे आहे ते तुम्ही सगळे ट्राय केले आणि सगळ्या गोष्टी आवडेल असंच आहे. आणि स्वच्छता वगैरे कशी वाटते? स्वच्छतेमुळे तर येतात ना, असं म्हणजे क्लिनिंग म्हणजे जे बाकीच्या ह्याच्यात नसतं की सगळं कुठेही कचरा वगैरे टाकतात. नाही म्हणून करीत आहे. अच्छा, तसं नाही, म्हणजे क्लिनिंगसाठी पण चांगलं आहे आणि हायजीन वगैरे मस्त मेंटेन आहे. खिशाला परवडेल असे विद्यार्थ्यांना आहे. जर तुम्ही या एरियामध्ये असाल तर नक्की ट्राय करा दख्खनची इडली. हे जे विष्णुपुरीला आपलं दख्खन इडलीचं आउटलेट आहे ना, त्यांचे इथले ओनर आहेत आपल्या, तर त्यांच्याशी बोलूया की त्यांना ही फ्रँचायझी वगैरे घेऊन कसं वाटतंय. तर तुमचं नाव काय? माझं नाव तेव्हा आहे. अच्छा, प्रॉपरच आहे. तर मागच्या 1 महिन्यापासून आपण इथं फ्रँचायझी ओपन केलेली आहे. विष्णुपुरीमध्ये आधी असा कुठलाच ऑप्शन नव्हता, जे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आहेत आता, आणि पेशंटसाठी पण काही ऑप्शन अवेलेबल नव्हता. हायजीन प्रकार असं काही नव्हता. तर असं आपण आता हे प्रिफर करतोय सगळ्यांनी. म्हणजे आपल्याकडे मोस्ट ऑफ द कस्टमर म्हणजे आपल्याला स्टुडंट्सच आहेत, आणि स्टुडंटसोबत पेशंटला पण आपण सगळे म्हणजे या हायजीन पद्धतीने सगळे सर्व करतो. तर रिस्पॉन्स काय आहे? रिस्पॉन्स तर आम्हाला स्टुडंट्सचा भरपूर आहे. आणखीन सध्या आम्हाला वाटतं आणखीन खूप जास्त वाढेल. सध्या आम्हाला काही जागा पण कमी पडेल काही दिवसानंतर, असं पण वाटतं. तुम्हाला अजून वाढवावं लागेल. म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांनी वगैरे यांना रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि म्हणजे जे आपले सामान्य नागरिक वगैरे आहेत त्यांना कसं वाटत आहे? त्यांना पण खूप छान वाटतं. त्यांची त्या आपली जे चव आहे त्यात खूप छान वाटली, त्यांना आवडली. आधी आजचा ऑप्शन विष्णुपुरीमध्ये कुठंच नव्हता, आणि आता असल्यामुळे ते सगळे म्हणजे जवळपास सगळेच कस्टमर आपल्याकडे येतात. समजा जे इंटरेस्टेड आहेत, समजा त्यांना दख्खन इडलीची फ्रँचायझी घ्यायची, तुम्ही त्यांना काय म्हणू इच्छिता की काय हे करायला पाहिजे, तुम्ही इन्व्हेस्ट नक्की करायला पाहिजे? बिलकुल नक्की करायला पाहिजे. इन्व्हेस्ट तर करणारच, कारण असा टेस्ट त्यांना ऑलमोस्ट नियर अबाउट कुठेच मिळणार नाही. आणि त्यांना जर जवळपास आपल्या सिटीमध्ये करायचं असेल तर त्यांनी आपल्याकडे येतात. आम्ही रोहित भायांना सांगून, सरांना सांगून त्यांना समोर कॉन्टॅक्ट द्या. म्हणजे इथे कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला फ्रँचायझीचा भेटून जाईल. आणि आपण रोहित दादाशी पण बोलणार आहोत की त्यांचा फ्रँचायझी कॉस्ट वगैरे काय आहे, तर त्यांच्याशी पण बोलूया आपण. तर इथे आहेत आपल्यासोबत रोहित दादा, ज्यांची की ही दख्खन इडली जी आहे ती फ्रँचायझी आहे. तर बघूया की क्रायटेरिया काय असतो. तर मेन पहिल्यांदा हे युनिक काय आहे आपल्या इथं? सांगायचं झालं बेसिकली आम्ही 3 आमचे जे 4 USP आहेत, जसं की युनिक टेस्ट. आता आमचे जे दुसरे एक डायरेक्टर आहेत ते स्वतः साऊथ इंडियन आहेत. तर एक साऊथ इंडियन ऑथेंटिक साऊथ इंडियन रेसिपीज काय असतात ते आमच्याकडे त्या प्रॉपर रेसिपीज आहेत. त्या बेसिसवर आम्ही याला एक्सपांड करतो आहे. त्याच्यानंतर आमचे जे रेट्स आहेत ते पॉकेट फ्रेंडली आहेत. आणि हायजीन हा एक आमचा महत्त्वाचा पार्ट आहे. आता तुम्ही कोणत्या आउटलेटला जाल साऊथ इंडियनमध्ये नॉर्मली हायजीन फार मेंटेन होताना दिसत नाही. तर तुम्ही मला दख्खन इडलीचा आउटलेटमध्ये दिसेल की एक तर रेट एकदम अफोर्डेबल आहेत. टेस्ट प्रॉपर साऊथ इंडियन जी ऑथेंटिक टेस्ट म्हणतो ती आहे.
आणि हायजीन ह्या प्रॉपर तुम्हाला वेल मेंटेन दिसेल. तर हा आमची USP आहे. तर समजा कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे तर एरिया काय लागतो आपल्याला, अंदाजा किती एरिया लागेल? यामध्ये बेसिकली आमचे 2 मॉडेल्स आहेत. एक बेसिक मॉडेल त्याला एक्सप्रेस मॉडेल म्हणतो आणि सेकंड मॉडेल आहे ते डायनिंग मॉडेल असतं. यामध्ये एरियामध्ये पण व्हॅरिएशन येतो, एरिया कमी किंवा जास्त असा व्हॅरिएशन येतं त्यामध्ये आणि कॉस्टिंग पण चेंज होतं. अच्छा. मिनिमम एक 250-300 पासून ते आपल्याला 500 स्क्वेअर फीटपर्यंत जागा लागते. जसं जागेमध्ये चेंजेस होतील त्यानुसार सेटअप चेंज होतो. बेसिक मॉडेलमध्ये बऱ्याचदा असं असतं की सिटिंग आपल्याला मिळत नाही, स्टँडिंग असते किंवा जर जागा थोडीशी असेल, स्पेस असेल आपल्याकडे, तर त्या केसमध्ये आपण थोडीशी लिमिटेड सिटिंग प्लस स्टँडिंग या पद्धतीचं आपण एक एक्सप्रेस मॉडेल देतो. आणि सेकंड मॉडेलमध्ये डायनिंग मॉडेल असतं, त्यामध्ये आपण प्रॉपर सिटिंग देतो, त्यामध्ये 20-25-30 लोकांची सिटिंग असते. तर तुम्ही काय काय देता, म्हणजे तुमच्याकडून काय फॅसिलिटीज तुम्ही फ्रँचायझीवाल्यांना प्रोव्हाइड करता? ॲज अ फ्रँचायझी समजा आता तुम्हाला एखाद्याला जर साऊथ इंडियनचा एखादा कन्सेप्ट स्वतः रन करायचं, एखादं इडली डोसा वड्याचं एखादं शॉप जर स्वतः स्टार्ट करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः स्टडी करावं लागतात की रेसिपीज कुठून आणायच्या ज्या की ऑथेंटिक आहे, रॉ मटेरियल कुठे परचेस करायचं, शॉपचं लोकेशन कसं फाइंड करायचं की कोणतं लोकेशन आपल्यासाठी चांगलं राहील, त्याच्यानंतर लोकेशन फाइंड केल्यानंतर त्या शॉपमध्ये सेटअप कसा करायचा, किचनचं लेआउट कसं ठेवायचं, सिटिंग कशी ठेवायची, एक्झॉस्ट सिस्टीम कशी काढायची, बिलिंग कसं करायचं, त्यानंतर त्याचं सेटअप झाल्यानंतर जो स्टाफ आहे त्यांना ट्रेनिंग कुठून द्यायचं, ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांच्या थ्रू प्रॉपर टेस्ट मेंटेन कशी करून घ्यायची स्टाफकडून, आणि ते करत असताना मार्केटिंग कशी करायची, या सगळ्या गोष्टी ज्या एक सक्सेसफुल एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट रन करण्यासाठी ज्या लागतात त्या सगळ्या आम्ही प्रोव्हाइड करतो. यामध्ये तुम्हाला बेसिक ट्रेनिंग आहे, स्टाफचं ट्रेनिंग आमच्याकडून नंबर ऑफ टाईम ट्रेनिंग मिळतं, सेटअप असिस्टन्स मिळतं. समजा एखादं लोकेशन आपण फायनल केलं आहे तर त्यामध्ये टोटल सेटअप कसा करायचं त्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट इंजिनियर्स आहे, आर्किटेक्ट्स आहेत, ते पूर्ण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा लेआउट देतात, डिझाईन्स देतात. त्यानुसार आपल्याला एक तुम्ही बॅकग्राऊंड बघताय एक अफोर्डेबल आणि प्रॉपर वेल मेंटेन अशा टाईपचं सेटअप कसा करायचा ते आम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह वेमध्ये सांगतो. त्यानंतर जसं हायरिंग आहे, हायरिंग कुठून करायचं स्टाफचं, त्यांना ट्रेनिंग कशी द्यायची, त्यामध्ये पण आम्ही गाईड करतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे खूप विचारला जात होता आपल्याला दख्खन इडलीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, कॉस्ट काय आहे? यामध्ये जर फ्रँचायझी कॉस्ट म्हणाल तर एक 8-10 लाखापासून ते 15-16 लाखापर्यंत सेटअप कॉस्ट जातो. त्यामध्ये मॉडेल टू मॉडेल व्हॅरी करतं. बेसिक मॉडेल समजा एक 300 स्क्वेअर फीटचा अराउंड असेल तर 10 लाखाच्या आसपास बजेट जाऊ शकतं. हा व्हेरिएबल कॉस्ट आहे. तुम्हाला फिक्स जो कॉस्ट आहे किंवा टेंटेटिव्ह जे आपण जे एस्टिमेट म्हणतो, एस्टिमेट हे एखादं शॉप फायनल केल्यानंतर, लोकेशन फायनल केल्यानंतर आपणच काढू शकतो. आता लोकेशन फायनल करण्यासाठी पण आम्ही हेल्प करतो. तुम्हाला समजा तुम्हाला लातूरमध्ये किंवा नगरमध्ये अजून कोणत्याही सिटीमध्ये फ्रँचायझी घ्यायची तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही शॉप्स सर्च करायला सांगतो. तर ते शॉप आपल्या बिझनेससाठी चांगला आहे का, तिथे बिझनेस शिकू शकते का, अराउंड 3-4 किलोमीटरमध्ये पोटेन्शियल कस्टमर कोणते आहेत, या सगळ्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला सर्वे करून देतो, जेणेकरून जे आपण शॉप फायनल करतो ते योग्य असेल त्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स भविष्य चांगला आहे. तर शॉप सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की XYZ आपण शॉप घेतलं एखाद्या लोकेशनला तर त्याचं साईज काय आहे, 250, 300, 350, तर त्या सेटअपमध्ये काय काय लागतं हे सगळं ऑन पेपर निघतं. त्यानुसार तुम्हाला एक्झॅक्ट एस्टिमेट मिळतं की एवढं आपल्याला एस्टिमेट जात आहे. सध्या आम्ही जसं सांगितलं टेंटेटिव्हली 10 लाखाच्या आसपासपासून स्टार्ट होते मॉडेल. तर आत्तापर्यंत आपले किती आउटलेट आहेत? आता आमचे 12+ आउटलेट्स आहेत. अच्छा. आधी सुरुवातीला आम्ही अण्णा इडलीवाल्याच्या नावाने स्टार्ट केलेलं आहे. त्याला आम्ही ट्रेडमार्क मिळायला वेळ लागत होता, त्यानुसार आम्ही त्याला आता दख्खन इडली नावाने ट्रेडमार्क केलं आहे आणि दख्खन इडलीच्या नावाने आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी देतो. आता आमच्या पुण्यामध्ये 2 रनिंग आहेत, अजूनही 2 आउटलेट स्टार्ट होत आहेत. बरेचसे इन्कमिंग अजून नवीन ओपनिंग होणारे आउटलेट आहेत, काम चालू आहे. तर ही होती तुमचे जे प्रश्न होते मागच्या व्हिडिओमध्ये की काय कॉस्ट आहे, काय एरिया लागतो, तर हे पूर्ण टोटल आहे. आणि तुम्हाला जर फ्रँचायझीचं कॉन्टॅक्ट करायचा असेल तर भैयाचा नंबर मी तुम्हाला खाली स्क्रीनवर देते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर इथे आलं आहे आपलं दख्खन इडलीचं साधी इडली वडा आणि उत्तप्पा. मागच्या वेळेस आपण चॉकलेट डोसा वगैरे ट्राय केला होता, यावेळेस साधी इडली ट्राय करूया. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर चटणी आणि आपलं सांबार. मागच्या वेळेस म्हटल्यासारखं सेम सॉफ्ट इडली, एकदम मस्त चटणी, डाळ आहे त्याच्यावर. वडा ट्राय करूया यावेळेस. वडा पण क्रिस्पी आणि मस्त आहे. यावेळेस युनिक म्हणजे आपण हा उत्तप्पा ट्राय करणार आहोत. तुमचा
सांबर घे तुमचं, सांबर घे बाहेर. एकदम मस्त असं आहे. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही फ्रँचायझीला जाऊन भेट देऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी ट्राय करू शकता. भेटूया पुढच्या वेळेस.